गडिंग्लज येथील वडरगे रोड, मांगलेवाडी, गवळीवाडा, कदमवाडी या परिसरातील युवकांनी 1988 साली एकत्रित येऊन साई तरुण मंडळाची स्थापना केली आणि गणेश उत्सवाला त्यावेळेपासून प्रारंभ केला आणि त्यावेळेपासून हे जे मंडळ आहे हे दरवर्षी गणेश उत्सव हा मोठ्या उत्साहामध्ये साजरा करताना दिसत आहे आणि यंदाच्या वर्षी देखील हा गणेश उत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्याचा संकल्प घेऊन हे साई तरुण मंडळ गेल्या 8-10 दिवसापासून चांगल्या पद्धतीने येथे उत्सव साजरा करताना दिसत आहेत। दरवर्षी एकावा साजरा करण्याचा प्रयत्न या मंडळामार्फत होतो। गेल्या अनेक वर्षाची परंपरा आहे, ही परंपरा जोपासण्याचा प्रयत्न हे साई तरुण मंडळ करत आहे। गडिंग्लज मध्ये अनेक मंडळ आहेत जे की सजीव देखावे आहेत, हे सजीव देखावे साजरा करण्याचा प्रयत्न अनेक वर्षापासून करत आहेत। आधुनिक युगामध्ये हे सर्व सजीव देखावे लोप पावत असताना मात्र साई तरुण मंडळ ही जी परंपरा आहे जोपासण्याचा प्रयत्न करत आहेत। मागील वर्षी या साई तरुण मंडळाचा देखावा पाहण्यासाठी प्रचंड गर्दी झालेली होती। गडिंग्लज शहरासह तालुक्यातील खेडोपाड्यातील जे गणेश भक्त आहेत हे साई तरुण मंडळाच्या या गणेशाच्या या आवारामध्ये गर्दी होताना दिसत होती। मागच्या वर्षी भूत हवेली केलेली होती आणि यंदाच्या वर्षी देखील असाच काहीसा देखावा या मंडळामार्फत सादरीकरण करण्यात आलेला आहे। याबाबत अधिक माहिती घेण्यासाठी या मंडळामध्ये आज आपण आलेलो आहोत। श्रीचं दर्शन देखील आपण घेतलेलं आहे आणि मंडळाचे कार्यकर्ते आहेत आपल्या सोबत। तर काय सांगाल, यंदाच्या वर्षी देखाव्याचं उद्घाटन केलं आहे आणि उत्कंठा लागलेली आहे की नेमकं या देखावामध्ये काय आहे आणि काय आवाहन कराल या देखाव्याच्या निमित्ताने, गणेश उत्सवाच्या या सणाच्या निमित्ताने? प्रथमतः साई तरुण मंडळाचं हे 38वे वर्ष आहे। आम्ही 38वे वर्ष यावर्षी आम्ही साजरं करत आहोत। दरवर्षी विविध समाज उपयोगी उपक्रम घेऊन आम्ही मंडळाची वाटचाल चालू केली। इथून पुढच्या पूर्वीच्या काळामध्ये आम्ही चिंगीचं पत्र म्हणजे स्त्रीभ्रूण हत्येवर एक देखावा केला होता। त्यावेळी आम्हाला तालुक्याचा फर्स्ट क्रमांक मिळाला होता, गणराय अवॉर्डचा, म्हणजे सामाजिक प्रबोधनाचं केलं। त्यानंतर आम्ही या परिसरात झाडे लावण्याचं काम असेल, विविध सामाजिक उपयोगी काम असं आमचं मंडळ करतं। पण मागील वर्षी आम्ही भूत बंगला हा एक अभिनव म्हणजे एक कोरांची कलाकारिता त्यातून दिसावी या हेतूने एक आम्ही भूत हवेली असं एक सीन तयार केलं होतं। त्याला जनतेचा प्रचंड प्रतिसाद मिळाला, अक्षरशः शिवराज कॉलेज पर्यंत लाईन गेली होती। तर यावेळी युवकांचं म्हणणं झालं की पार्ट 2 याचा पार्ट 2 आम्ही करावा असं युवकांचं आमच्या बैठकीमध्ये ठरलं आणि यावेळी भूत हवेली पार्ट 2 याचा आज आम्ही इथं उद्घाटन घेतलेलं आहे। आमचा उदात्त हेतू एवढाच आहे की आलेल्या लोकांचं हॉररच्या माध्यमातून एक मनोरंजन व्हावं या उद्देशाने आम्ही आज हे सीन केलेलं आहे। आज आमचे नेते किरण कदम, मंजुषा वहिनी यांच्या हस्ते आम्ही आज उद्घाटन घेऊन आज आम्ही सीन चालू केलेला आहे। तमाम तालुक्यातील नागरिकांना आमची विनंती आहे की हे हॉररचं मनोरंजन तुम्ही येऊन इथं पाहावं अशी मी या निमित्ताने विनंती करतो। ज्यावेळी कोविड सारखं संकट महाराष्ट्रावर आलं त्यावेळी आमचं साई तरुण मंडळ हे धावून गेलेलं होतं। त्यावेळेचा गणेश उत्सवाचा खर्च आम्ही साध्या पद्धती करून 1 लाखाचे आम्ही वापेची मशीन आमच्या प्रभागामध्ये 600 कुटुंबांना वाटप केले होते। त्यावेळेच्या प्रांताधिकारी धायगुडी मॅडम यांना बोलवून आम्ही हा कार्यक्रम अभिनव घेतला होता। तसेच मोफत मास्क वाटप असेल, इम्युनिटी पॉवर वाढवण्याच्या गोळ्या असतील, ह्या मंडळामार्फत आम्ही मोफत दिल्या होत्या। आमच्या मंडळाच्या परिसरामध्ये कोविडनं 8 व्यक्ती मयत झाले। त्या 8 व्यक्तींना मंडळामार्फत त्यांना दहन करणे, त्यांना हॉस्पिटलमध्ये म्हणजे ऍडमिट करणे, त्यांना घरपोच डबे देणे हे काम मंडळाच्या कार्यकर्त्यांनी केलेलं आहे। याचं कौतुक म्हणून आम्हाला हसन मुश्रीफ फाउंडेशनचा त्यावेळेचा गणराय अवॉर्ड आम्हाला फर्स्ट प्राइज सामाजिक उपक्रमाचा म्हणून मिळाला होता। आज या मंडळाचे अध्यक्ष सूरज मुन्ना आहे, त्याने एक लोकांची करमणूक व्हावी त्याकरता एक भूत पिशाचाचा एक देखावा करायचा प्रयत्न केला। अतिशय चांगला आणि आकर्षित केलाय। अक्षरशः खाली गेल्याच्या नंतर खरोखरच भूत पिशाच आहे की काय अशा पद्धतीने जाणवते, अशा पद्धतीने कार्य करतात। खरोखरच आमच्या या मंडळातील या गल्लीतील मुलांनी चांगल्या पद्धतीचा कार्यक्रम त्यांना शुभेच्छा देऊन गणेश चतुर्थीच्याही या भागातील आणि या गडिंग्लज परिसरातील लोकांना मी मनापासून शुभेच्छा देतो। कालच मराठा समाजाला आरक्षण मिळालं, इथल्या बहुजन समाजातल्या सर्व मुलांना शिक्षणामध्ये, नोकरीमध्ये आरक्षणाचा फायदा होईल अशी या गणेश निमित्तानं अपेक्षा व्यक्त करतो। दरवर्षी ज्या पद्धतीने साई तरुण मंडळाचे जे उपक्रम असतात, साई तरुण मंडळाच्या माध्यमातून मग फक्त ते गणेश उत्सवाच्या दरम्यान नसेल तर इतर वेळी सुद्धा साई तरुण मंडळ हे सामाजिक विधायक कार्यामध्ये असतं। या सणाच्या निमित्ताने मात्र करमणूक व्हावी, सामाजिक विधायक आणि समाजहिताचे कार्य आपल्या हातून व्हावं यासाठी यांचा प्रयत्न असतो आणि मागील वर्षी भूत हवेलीच्या माध्यमातून
एक सजीव देखावा सादरीकरण करण्याचा प्रयत्न या मंडळामार्फत करण्यात आलेला होता। या माध्यमातून जे काही तरुण मंडळाचे जे लहानसहान जे कार्यकर्ते असतात यांच्या कलागुणांना वाव देण्याचा प्रयत्न या मंडळाच्या या सादरीकरणातून किंवा सजीव देखाव्यातून होत असतो। यंदाच्या वर्षी त्याचाच पार्ट 2 म्हणजेच भूत हवेली पार्ट 2 या सजीव देखाव्यातून सादरीकरण करण्याचा हा त्यांचा संकल्प आज या सजीव देखाव्याचं उद्घाटनातून झालेला आहे। आणि गडिंग्लज शहरासह तालुक्यातील खेडोपाड्यातील भाविक भक्तांना त्यांनी आवाहन केलेले आहे की भूत हवेली पार्ट 2 बघण्यासाठी यावं आणि यांचे जे सादरीकरण आहे, जे काही मंडळातील कार्यकर्ते आहेत यांच्या कलागुणांना वाव देण्याच्या माध्यमातून केलेले हे सादरीकरण आहे, याला प्रोत्साहन द्यावं असे आवाहन आज या उद्घाटनानंतर या मंडळाच्या कार्यकर्त्यांनी लाईव्ह टुडे मराठीच्या माध्यमातून केलेलं आहे। गडिंग्लजहून लाईव्ह टुडे मराठीसाठी नितीन मोरे।